भारतीय दंड संहिता कलम दिसून आले, दिसून येतो, नोंद करून घेतली, ठाणे अंमलदार अधिनियम कलम नुसार शिवीगाळ करून आरडाओरड करू लागला, तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले, अभियोग पक्षामार्फत हकीकत अशी आहे की हॉस्पिटल येथील उपचारादरम्यान तपासिक अधिकारी म्हणणे ऐकले, फोन करून ओळख करून दिली, प्रस्तुत प्रकरणात सरकारी अभियोक्ता तपासी अंमलदार केल्याचे दिसून येते, युक्तिवाद केला आहे, असे कथन करण्यात आले की फसवणूक करण्यात आली, सेवा समाप्ती आदेश बेकायदेशीर असल्यामुळे पीठासीन अधिकारी एकमेव साक्षीदार दावा मिळकतीप्रमाणे हजर केले नाही, सरकारी साक्षीदारांच्या नोंदविण्यात आले, सरकारी पक्षातर्फे आधार घेण्यात आला, को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मानवी जीवितास सिद्ध करणे गरजेचे आहे, निदर्शनास आले, न्यायालयासमोर ठेवण्यात आला, स्कूटर क्रमांक भारतीय दंड विधान कलम अमेरिकन डॉलर काम करणारे निघून गेले, परवानगी दिली असली तरी न करू शकल्याने दाखल केलेला आहे, जीवे ठार मारण्याची धमकी, मानसिक छळ करत असे, मानसिक छळ केला नसल्याचे पालन पोषण करण्याचे कबूल केले आहे, संपरीक्षा करण्यास प्रस्तुत करारपत्र बिगर नोंदणीकृत निदर्शनास आणले की अंमलबजावणी कार्यवाही विचार करू शकत नसल्याचे चांगल्या प्रकारे स्थानिक पोलीस अधिकारी स्पष्टीकरण असे आहे की चालू ठेवण्यासंदर्भातील नामंजूर करण्यात आला, प्राधिकृत अधिकारी परस्पर विरोधी वाद असे आढळून आले की वाटप झालेले नाही, असे दिसून येते की मात्र प्रतिवादी क्रमांक 2 वसूल करू नये, मुद्रांक शुल्क अधिनियम निरंतर ताकीद हुकूम अतिक्रमण केले, दावा प्रलंबित केला, यांचे समोर करून कुल मुखत्यारपत्र नेमणूक करून
दावा खर्चासह यांचे समोर करून दाखल करण्यात आलेला आहे. साठेखत करून दिले. विक्री करणार आहे. सदर प्रतिवादीस वहिवाट असल्याचे दिवाणी दावा क्रमांक, सामनेवाला क्रमांक करवून घेतले. खरेदी खताप्रमाणे उपजीविकेचे साधन बांधकाम करू नये. भूमी संपादन अपयशी ठरले आहे. दावा खर्चासह दाखल करावा लागला आहे. दिवाणी दाव्याद्वारे फसवणूक करण्याच्या उद्देशाने बाजार भावाप्रमाणे विक्री करत असल्याची विश्वसनीय वाटत नाही. माझे असे मत आहे की परवानगी कालावधी चौकशी केली नसली तरी महसूल अधिनियम असे मानणे आवश्यक ठरेल. मागणी केल्याप्रमाणे पडीत जमीन असल्यामुळे बचावाचे निवेदन मंजूर करण्यात येतो. शेतसारा करून घेतला. एकुलता एक मुलगा असल्याने खरेदी खत करून घेतले. जिल्हा पोलीस अधीक्षक हे नमूद करणे आवश्यक आहे की आजीवन कारावासाची शिक्षा उपयुक्त पुरावा आला तसदी घेतली नाही. अंतरिम पोटगी वाद प्रकरणाबाबतचा संयुक्तिक कारणाविना प्रस्तुत प्रकरण तुरुंग अधिकारी अंतरिम आदेश दृष्टोत्पत्तीस आले आहे. सुनावणी खर्च वसूल करण्याची तपासिक अंमलदार जीवे मारण्याची धमकी सदर फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक हजर झाल्यानंतर सरकारी साक्षीदार क्रमांक ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक कार्यवाहीसाठी नाकारणे आवश्यक असते. मजुरी करत असल्याने कौटुंबिक व्यवस्था म्हणून वापर आपल्या मिळकतीमध्ये वापर करून सुद्धा तसे न केल्याबाबत पूर्तता केली नाही. नुकसान होणार नाही. दाखल करण्यात आलेली निघून गेले. निदर्शनास आले. गुन्हा केला असे कबूल केले म्हणून प्रवेश केला. दाखला मान्य केला असून जप्त केलेबाबत जखमी केले असून नजरेआड करता येत नसले तरी युक्तिवाद केल्याप्रमाणे विचार करू शकत नसल्याचे खुल्या दिलाने देत आहे. मला येथे नमूद करणे आवश्यक वाटते की मी आदेश पारित करत आहे. निसंकोच दाखल करून
मान्यताप्राप्त शाळा, खाजगी शाळा, सोनोग्राफी केली असून नकार दिले असता स्वागत समारंभाच्या आवश्यक असेल त्याप्रमाणे, अंमलात असेल त्याप्रमाणे, योग्य वाटेल त्याप्रमाणे अटक करण्यात आली, दावा दाखल करण्यास, करारनामा करण्याचे कबूल केले, स्मरण करून दिले, आर्थिक मंदी असल्यामुळे, पसंत केले असल्यामुळे, सिद्ध करणे आवश्यक असते, न्यायालयासमोर जाहीर केले, चालविण्यात आला असून रसायन तज्ज्ञांचा मूळ प्रतिवादी नंबर 1 सत्कृतदर्शनी केस असून मुख्य प्रवर्तक असल्याने अडथळा करू नये, राबणी करण्यात गेले असता स्टॉप. तर मित्रांनो, आमच्याकडे मराठी लीगल गतिउतारे संकेतरेखांसह अवेलेबल आहेत, जे तुम्हाला 100 उतारे 300 रुपयामध्ये आणि 150 उतारे 400 रुपयामध्ये PDF स्वरूपात मिळणार आहे आणि शेअर होणार नाही. त्याचप्रकारे या गतिउतार्यांमध्ये वादी, प्रतिवादी, फिर्यादी, कलम, पोटकलम, याचिका, अपील, पुरसीस इत्यादी सर्व शब्दांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याचप्रकारे कठीण शब्दांच्या शॉर्ट आउटलाईन दिल्या गेलेल्या आहे. ज्या विद्यार्थ्यांना मराठी लीगल गतिउतारे PDF हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधून तुमचे नाव आणि जिल्हा असं मेन्शन करून तुम्ही मेसेज करू शकता. धन्यवाद.